आज आपण बनवणार आहोत पास्तासाठी हा मी पावशेर पास्ता घेतला आहे। त्यासाठी हे 4 मसाल्याच्या पुड्या, हा स्पेशल पास्ता मसालाच आहे एव्हरेस्टचा। हे मी 4 पॅकेट घेतलेत पावशेर पास्त्यासाठी। आणि त्यासाठी लागणारे हे साहित्य: कांद्याची पात, कोबी, कांद्याचे असे 4 भाग केले, त्याच्या अशा ह्या कांद्याच्या पाकळ्या, मोठमोठ्या अशा कांद्याच्या पाकळ्या, एक कांदा आहे हा, टोमॅटो, शिमला मिर्च, गाजर, तुम्ही हवे असल्यास यामध्ये टोमॅटो, फरसबी वगैरे पण टाकू शकता, पण मी एवढंच घेतलं आहे। आणि आता हा पास्ता आपल्याला पाण्यामध्ये उकळून घ्यायचा आहे, म्हणजे शिजवून घ्यायचा आहे। त्यासाठी हे पाणी मी ठेवलं आहे। ह्या पाण्यामध्ये मी तेल आणि मीठ टाकलं आहे आणि चांगला मोठा त्याला उकळी घेतली आहे। आता त्या उकळीमध्ये आपण हा पास्ता टाकूया आणि हा पास्ता आपल्याला 10 ते 15 मिनटं मोठ्याच गॅसवर शिजवून घ्यायचा आहे। एकदम असा नरम हा पास्ता आपल्याला 10 मिनटं उकळून घ्यायचा आहे। आता मोठ्या फ्लेमवरच ह्याला तुम्ही 10 मिनटं ठेवा आणि व्यवस्थित शिजवून घ्या। आता हा आपला पास्ता शिजून झाला आहे पाण्यामध्ये व्यवस्थित। आपण त्याला 10 ते 15 मिनटं उकडून घेतला आहे। आता आपण चाळणीमध्ये त्याला ठेवूया, जेणेकरून त्याचं सगळं पाणी चाळणीतून बाहेर निघून जाईल। आता हे आपण तेल गरम करत ठेवलं आहे। आता आपण हे तेल गरम केलेलं आहे। आता या तेलामध्ये आपण या सर्व भाज्या एक एक करून टाकूया। सर्वात प्रथम आपण याच्यामध्ये शिमला मिर्च टाकू, भाजी आपल्याला जास्त परतायचं नाही आहे, फक्त 1-1 सेकंद प्रत्येक भाजी परतून घ्यायची आहे तेलामध्ये। आता हे गाजर टाकूया, गाजर, त्यानंतर हा कांद्याचे हे पाकळ्या टाकूया, गॅस मोठाच ठेवा, थोडा असा कच्चापणा त्या भाज्यांमध्ये राहायला पाहिजे, पूर्ण शिजल्या तर त्या चांगल्या नाही लागणार। आता हा कोबीचा कांदा आपण टाकून देऊया आणि हा एक टोमॅटो मी चिरला होता, त्याचे मोठे मोठे असे काप ठेवले होते, हा टोमॅटो आपण टाकूया। मोठ्या गॅसवर आपल्याला फक्त 1 मिनिट ह्या भाज्या